गोदावरी प्रदूषणाबाबत उच्च न्यायालयाने महानगरपालिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत याचिकाकर्त्यांच्या उपस्थितीतच पाण्याचे नमुने घेण्याचे आदेश दिलेत। या आदेशानुसार प्रशासनाने नंदिनी संगम, तपोवन आणि दसक या 3 मुख्य ठिकाणांवरून पाण्याचे नमुने संकलित केलेत। सध्या गोदावरीला पूर आल्यामुळे नदीपात्रातील प्रदूषण बऱ्यापैकी वाहून गेलेत। त्यामुळे पुराच्या पाण्यामुळे प्रयोगशाळेतील तपासणीचा अहवाल चांगलाच येणार असल्याची शक्यता याचिकाकर्ते राजेश पंडित यांनी वर्तवली आहे। ही वस्तुस्थिती न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणार आहेत याचे स्पष्ट त्यांनी केले। केवळ प्रदूषणच नाही तर सोमेश्वर ते दसक पंचक दरम्यान नदीपात्रात मातीचे भरव आणि अधिकृत बांधकामामुळे झालेले अतिक्रमण हा देखील गंभीर प्रश्न बनलाय। आता या संकलित पाण्याच्या नमुन्यांचा अहवाल न्यायालयात सादर केला जाणार असून मंगळवारी होणाऱ्या पुढील सुनावणीत न्यायालय महानगरपालिकेच्या भूमिकेचा कसा आढावा घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले। न्यूज डेस्क, आपलं नाशिक।